गुड इव्हनिंग फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. तर ओवी मला एकच हट्ट करत होती की मग उठ, चल दुकानामध्ये, चल दुकानातून बिस्किट वगैरे आणूयात म्हणून. आणि ओवीचं आधीच दुखत आहे, तर त्यामुळे मग मी पण म्हणलं ठीक आहे, म्हणलं कशाला तिला सॅड करायचं म्हणून मी पण तिच्यासोबत दुकानात निघाले. दुकान तर खूप लांब आहे, पण काय करावं म्हणलं, आता छोट्या लेकरांसाठी तेवढं करावंच लागतं. मग रस्त्यावर इथं पोच द्यायली होती, बघा ना ती कशी पोच देत आहे, जसं काय मोठं कोणतरी माणूस आहे अशी पोच द्यायली. आणि मला तर त्याचं क्यूटनेस खूप आवडतं. आणि हे बघा, हे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे MIDच्या इकडचा परिसर आहे हे, नागझरी परिसर तिथलचा. तर दुकानामध्ये गेल्यावर पण त्या काकांना आवाज द्यायली होती, काका मला हे द्या म्हणून, काका मला कॅडबरी द्या. मग आम्ही तिथून निघालो, लगेच घराकडं सामान वगैरे घेतलं आणि घराकडे निघालो. तर मग मी पतंजलीचे बिस्किटचे 12 पॅकेट घेतले आणि तिच्यासाठी 2 डेअरी मिल्क पण घेतल्या आणि निघालो घरी. मग घरी आल्यावर तिला मग मी एक बिस्किटचा पुडा फोडला आणि त्याच्यामध्ये फक्त 4 बिस्किट ठेवले आणि बाकीचे बिस्किट लपवून ठेवले. आणि कारण तिला आधीच सर्दी वगैरे झालेली, मग तिला कफ वगैरे होतं बिस्किटाने, मग तिला 4च बिस्किट दिले आणि तेवढं वाटीमध्ये दूध दिलं तिला खाण्यासाठी. तिने बिस्किट तर खाल्ले, पण दूध तसंच ठेवून दिलं, थोडंसंच पिलं दूध आणि अर्धं दूध तसंच ठेवून दिलं. कारण तिला ना फक्त बिस्किट जास्त आवडते, दूध म्हणजे दुधाचं म्हणलं तर ती दूध जास्त म्हणजे पित नाही. आणि मग नंतर तिला म्हटलं तुला काय खायचं म्हणलं अजून, तर मला म्हणाली 6 वाजता मला म्हणाली मग मला ज्यूस करायचं, ज्यूस करून दे. मग ठीक आहे म्हणलं, फ्रूट्स पण होते. मग ॲप्पल एक कट केला, एक ॲप्पल वगैरे कट करून ॲप्पलचं ज्यूस करायचं म्हणलं. ॲप्पल, केळी आणि पपयाचं ज्यूस बनवलं. मग मी हे काय छोटे छोटे ॲप्पल असं कट करून घ्यायचं अगोदर, आणि मग नंतर ते सर्व काही मिक्सरमधून काढायचं. मग तिला असं ज्यूस वगैरे केलं का मग ती अगोदर नको नको म्हणती, पण नंतर मग मजेमध्ये पिती. तिला थोडंसं मग आता थंड, आता काही तेवढं काही थंड वगैरे नव्हतं, कारण फ्रूट्स हे ॲपल वगैरे फ्रीजमध्ये नव्हते, बाहेरच होते, त्याच्यामुळं मग काही तेवढं थंड नव्हतं. आणि थंड पण नाही द्यायचं तिला, कारण रात्रीच तिला हॉस्पिटलमधून आणलेलं आहे, मग त्याच्यामुळं मी काही थंड तिला दिलेलं नाही आहे. मग मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम टाकले ज्यूसमध्ये. आणि बनाना, ॲप्पल आणि पपया हे पण मिक्स केलं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये टाकलं 2 ते छोटेसे चंबू आहेत, ते 2 भरून दूध टाकलं. आणि कसं ना, म्हणजे आता बाहेर जे ज्यूस वगैरे भेटतात त्याच्यामध्ये ते पण ज्यूस छान चवीला छान लागतात, पण त्याच्यामध्ये चव येण्यासाठी काहीतरी पावडर मिक्स केलेलं असतं. मग त्यापेक्षा आपलं घरीच बनवून प्यायचं ज्यूस. आणि उन्हाळ्यात तर कसं बर्फ वगैरे आपण मिक्स करू शकतो, आता हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे बर्फ वगैरे नाही टाकायचा, पण तरी पण फ्रूट्सचा ज्यूस किती पण बर्फ वगैरे नाही टाकला तरी पण थोडंसं थंड होतंच. मग त्याच्यामुळं मग मी काही बर्फ वगैरे नाही टाकला, कारण ओवीला पण पियायचं होतं आणि आम्ही पण पिल्यानंतर मग तिला पण खूप आवडलेलं ज्यूस. आणि नंतर भैयाला पण ठेवलेलं मी थोडंसं. तर बघा, हे आपलं ज्यूस असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्या दुकानात पण असंच भेटतं ना, ज्यूस सेंटर जिथं असतात तिथं पण असंच ज्यूस भेटतं. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, आणि माझी ज्यूसची पण रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी ओवी किती तुम्हाला क्यूट वाटते ते पण मला नक्की सांगा. ओवीचा क्यूटनेस तर मला खूप आवडतो, सगळ्यांनाच आवडतो. तर थँक्यू, बाय बाय, लव यू.